81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. ते कमी पडले आणि लोक फिरायला चालले. काऊन तर म्हणे तो बुवा लई पॉवरफुल आहे. पॉवरफुल लई भानगड आहे, ते कळत नाही काय भानगड आहे. तिथं झटक्याला काम होते म्हणे. गेलं का एका खेटीत का. एक जण म्हणे आपला देव नरम आहे म्हणे. असं का, दाबून पाहिला का तू. घे बरं मला दत्तात्रय प्रभूचा विशेष घे हातात. नरम आहे का कडक आहे कळते. मग नाही संडास लागली तर मग काय म्हणलं म्हणशील. अरे नरम कडक काही नसते भल्या माणसं हो, तुमच्या भक्तीवर सगळं असते. तुम्ही भक्ती करत नाही आणि म्हणता देव नरम आहे. तुम्हाला तंत्र सांगतो अजून. तुमच्या घरी दत्तात्रयाचा एक विशेष आहे. घरी गेल्यानंतर आजपासून दररोज 1 तास दत्तात्रय प्रभूच्या विशेषाची सेवा करा. काय करा. दत्तात्रय प्रभूच्या विशेषाची सेवा करा 1 तास दररोज. 1 उदबत्ती संपेपर्यंत. आणि दत्त प्रभूचं नामस्मरण करा. 1 वर्ष करा. पुढच्या वर्षी मी आल्यावर मला तुम्हीच सांगसान तुम्हाला काय फायदा झाला, मी न विचारता. 1 वर्ष पहा, करून पहा. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा विसरला अशी. तुझं तुझ्याच पाशी आहे, पण भटकू राहिला इकडे तिकडे भल्या माणसा. नाना रोगांचे नाना लोकांचे रोग नाना, तैशीच देवाची स्थापना. कळत नव्हती सामान्य जना व्याख्या धर्माची. नाना लोकांचे जे नाना धर्म आहेत, रोग नाना धर्म नाना. अनेक रोग अनेक धर्म. देवीचा रोग झाला तर म्हणले देवी कोपली असं म्हणायचे ना. नंतर कळलं की देवीचे जंतू असतात आणि त्याच्यामुळे हे रोग होतात. पटकी आली, लोक म्हणले काही खरं नाही देवीचा कोप झाला. नंतर कळलं की हे जंतू असतात, त्या जंतूमुळे सगळं झालेलं आहे. किती अवघड गोष्ट आहे. बरं आपण म्हणतो भारतातलेच लोक येडे आहेत. नाही, इंग्लंड मध्ये येडसंबा नावाच्या देवीची स्थापना झाली. आता कोणती देवी. येडसंबा म्हणजे काय. येडस या रोगाला दुरुस्त करणारी देवी म्हणतात ते लोक. ऐका नाही आता हे म्हणजे आपल्यापेक्षा पुढे गेले का ते. मी म्हणतो एखाद्या गावात आतापर्यंत जर कोरोना असता तर गावोगावी कोरोना देवीचं मंदिर झालं असतं. नक्कीच झालं असतं. धर्म बाजूला राहिला, धर्माचं तत्व बाजूला राहिलं, मोक्षाचा रस्ता बाजूला राहिला आणि दुसरं थोतांड सुरू झालं. एकासी वेड लागले ते येरमाळ्याशी गेले, चिपडे होता पुजू लागले चिपडा देवीशी. चिपड व्हायला लागले तर चिपडा देवीची पूजा करायला लागली. नाना लोकांचे रोग नाना, तैशी देवांची स्थापना. कळत नव्हती सामान्य जना व्याख्या धर्माची. काही भीतीने उद्भवले, काही नीतीतून आले, प्रीती म्हणून देवत्व लाभले, भक्तीमुळे विरळे. काही भीतीने उद्भवले, भीतीमुळे देव
निर्माण झाले, काही नीतीतून आले, नाही असं केलं पाहिजे व आपण म्हणून त्याच्यातून आले. पण प्रीतीमुळे देव जे जन्माला आले ते कमी आहेत. प्रीतीमुळे ज्याचा जन्म झाला तो भगवान चक्रधर भगवंत, गोपाल कृष्ण भगवंत, दत्तात्रय प्रभू भगवंत, चक्रपाणी भगवंत. प्रीती, त्यांनी प्रीती दिली लोकांना, प्रेम दिलेलं आहे. प्रेमामुळे, स्वार्थामुळे नाही, भीतीमुळे नाही, रोगामुळे नाही. चक्रधर भगवंताची पूजा आपण का करतो? आपल्याला काही रोग आहे का? नाही. आपल्याला काही भीती आहे का? नाही. प्रेम आहे भगवंतावरती. महानुभाव पंथाचा साधक चक्रधर स्वामींची पूजा करतो, चक्रधर स्वामींची आराधना करतो. त्याचं कारण भगवंतावरती प्रेम आहे. भगवंताचं तर आपल्यावरती आहेच आहे, पण आपलं भगवंतावरती प्रेम आहे म्हणून आम्ही भक्ती करतो. भीतीने करत नाही, रोगाने करत नाही, प्रीतीने करतो. प्रेम आहे भगवंताविषयी. आणि प्रेमातून निर्माण झालेली जी भक्ती असते ती शेवटपर्यंत टिकत असते. शेवटपर्यंत. विद्वांना राजाश्रय मिळाला, त्याचा देव देवळी बैसला. हेमालंकाराणी नटला, देव श्रीमंत होनी. विद्वान जो होता, हुशार जो होता, त्यांनी निर्माण केलेला देव, त्यांनी ज्याला देव म्हणलं, त्याचा देव मंदिरात बसला, त्याला राजाश्रय मिळाला. आणि त्याचा देव सोन्याच्या अलंकाराने नटला. श्रीमंताचा देव. ठीक आहे. शिर्डी कोणाचा देव? श्रीमंताचा देव. लोक तिथं जातात, सोनं वाहतात, प्रचंड सोनं, पैसा भरपूर येतो. श्रीमंताचा देव. अलग अलग. विद्वान लोकांनी जे देव निर्माण केले, त्यांना राजाश्रय मिळाल्यामुळे देऊळ बांधल्या गेलं, सोन्याचे अलंकार त्याला चढल्या गेले. गरिबाची निघाली दिवाळे, त्याचा देवा नाही देऊळे. त्यांनी निवडले रानमळे, उघड्यावरी पै. आता गरिबाचे देव जे आहेत, या गरिबाच्या देवांना देऊळ नाही, निवारा नाही, मग हे झाडाखाली बसले. पहा तुम्ही, गरीब शेतकऱ्याची देव कुठे येतं? मसोबा, खंडोबा, आसरा, कुठं? झाडाखाली. कारण का? पैसेच नाही मंदिर बांधायला, आहे की नाही? कुठेही देव, धुर्यावर देव, झाडाखाली देव, असे देव निर्माण झाले गरिबाचे. एक ऐकतसे भूपाळी, एका राखणदाराची कांठाळी. एक दया दुधानी न्हाली, एक बुरशे सदैव. एक ऐकतसे भूपाळी. भूपाळी म्हणजे सकाळी देवाला उठवण्याचं जे गीत असतं त्याला भूपाळी म्हणतात. है का? मंदिरामध्ये पुजारी सुंदर भूपाळी म्हणतो. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुण उदय झाला, उठील व करवन माळी. उदयाचळी मित्र आला. त्याला भूपाळी आहे. गरीबाच्या देवाला राखणदाराची कांठाळी. शेतामध्ये एखादा राखणदार आहे ना, तो सकाळी सकाळी पक्षी येतात, हातात तो गोफण घेतो, त्याच्यामध्ये बारीक दगड टाकतो, गरगर गोफण फिरवतो, त्याला ही आरोळी मिळते ऐकायला. गरीबाच्या देवाला त्याला कशाची भूपाळी, कशाचं काय? हे का? एका अभिषेक केला, एक पावसात भिजला, एक गालीच्यात पहुडला, एक थंडीने हुडहुडे. श्रीमंताचा देव कुठे आहे? त्याला अभिषेक आहे. आणि दुसरा पावसात भिजतोय. पाऊस आला म्हणजे तोच अभिषेक त्याला. बरी एखाद्या वेळेस कुत्र त्याचंच झाडाच्या बुंद्याला टिकून तो देव असतो. 3 पाय धरतीवर आणि 1 मेरूच्या शिखरी, आणि तिथून वर्षाव करी.
किती अवघड आहे. श्रीमंताचा देव गालीच्या मध्ये आहे आणि गरीबाचा देव थंडीनं काकडू राहिला त्या झाडाखाली. जनता विद्वानाकडे पाहती आणि तैसेच करती, तेथेच जाहली विकृती ईश्वर धर्माची. सामान्य जनता जी आहे ती विद्वान माणसाकडे पाहते आणि त्याच्या सारखंच करते आणि तिथे विकृती निर्माण होते. गोपाल कृष्ण भगवंत म्हणतात, यद्दा चरती श्रेष्ठ सत्तदेवे तरोजन स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद यद आचरती श्रेष्ठ, जे जे श्रेष्ठ लोक आचरण करतात, तत्तदेवे तरोजना, तत्तदेवे तरोजना, जनसमुदाय त्याप्रमाणे त्या मार्गाने आक्रमण करतो. सयत प्रमाणम कुरुते, कारण त्या थोड्या मोठ्यांच्या गोष्टीला प्रमाण मानल्या जातं आणि ते प्रमाण म्हणून त्याप्रमाणे, ते प्रमाण पुरुष म्हणून त्याप्रमाणे लोक चालतात जनसमुदाय. आणि तिथे मात्र विकृती जन्माला येते. तशी विकृती समाजामध्ये जन्माला आलेली आहे. यज्ञात अश्वबळी दिला, यांनी अजापुत्र मारिला, किंवा कोंबड्याचा घात केला देवपूजा निमित्त. मोठ्या लोकांनी, विद्वान लोकांनी अश्वमेघ यज्ञ केला. कोणता यज्ञ केला? अश्वमेघ. अश्वमेघ यज्ञ म्हणजे यज्ञामध्ये घोड्याला मारणे, त्याला अश्वमेघ यज्ञ म्हणतात. सुरुवातीला तो अश्व, तो घोडा पृथ्वीवरती अनेक राज्याच्या सीमेमधून जातो. ज्याने धरला त्याला त्या राज्यासोबत लढाई करावी लागते, हारल्यानंतर खंडणी द्यावी लागते. असा तो फिरलेला जो अश्व आहे, तो अश्व नंतर संपूर्ण पर्यटन झाल्यानंतर जेव्हा वापस स्वस्थळी आणला जातो तेव्हा त्या अश्वाला बळी दिल्या जातो. त्याला अश्वमेघ यज्ञ म्हणतात. तुम्ही अजून ऐकलं असेल नरमेघ यज्ञ ऐकलं असेल. माणसाचा बळी दिला जातो. कुठे दिला जातो? याचं प्रमाण शिशुपाळ. राजसू यज्ञामध्ये शिशुपाळाला बळी दिलं. आलं का लक्षात? तो राजसू यज्ञ होता. 100वा यज्ञ. 99 पंडू राजाने केले आणि 100वा यज्ञ 5 पांडवांनी केला होता. त्याच्यात ती बळी दिला गेला. त्याला नरमेघ यज्ञ म्हणतात. सामान्य लोक हे पाहतात, ते म्हणतात घोड्याचा बळी दिला, आमच्याकडे घोडं नाही, हा आमच्याकडे बकरं आहे, कोंबडं आहे, कापा त्याला. यांनी कोंबडे कापायला सुरुवात केली, बकरे कापायला सुरुवात केली. मी म्हणतो तुमचा देव कोंबडं बकरं मागते, एखाद्या देवानं वाघ काऊन नाही मागितलं बा? काय हरकत आहे वाघ मागायला? नाही, वाघ नाही मागत. काय मागते? कोंबड बकर. काऊन? तर गरीब आहे ना, अवघड असते. आजा पुत्र बलिर्दद्या देवो दुर्बल घातक. देवय असा विचित्र आहे त्यांचा. आजा पुत्र म्हणजे बकरीचा पुत्र, त्याचा बळी घेतो. वाघाचा बळी घे ना, सिंहाचा बळी घे म्हणजे कळते. अवघड आहे हे का? हिंसा वाढली चहूकडे, लोक झाले अधर्म वेडे, ईश्वरासी पडले कोडे धर्म स्थापनेचे. सगळीकडे हिंसा वाढलेली आहे आणि म्हणून लोक याला धर्म म्हणायला लागले. याला काय म्हणायला लागले? धर्म. आता मला सांगा, साधी गोष्ट आहे, बहिरमबुवाची यात्रा भरते ना तुमच्याकडे? भरते ना?
कुठे? कोणतं का? बैरंबोत म्हणते का? बर, मग किती बकरी मरतात तिथं? गणित आहे? एवढ्या मोठ्या कोंबड्या बकऱ्याची हिंसा केली जाते, त्याचा लोट त्या डोंगराच्या पायथ्याला येतो रक्ताचा. किती मरत असतील? याला धर्म म्हणतात का सांगा? लोक त्याला धर्म मानायला लागले. धर्म त्यासाठी नाही, यांच्या जिभीला ते लालचावली जीभ. आणि बरेच लोक जातात त्या यात्रेला, उपदेशातली बी जातात. मला सगळं कळते, लक्षात ठेवा. हमारे जासूस इस जिले के कोने कोने में फैले हुए हैं, सब कुछ पता है, कौन कहां जाता है उद्देशी पता है हमको. पता नाही असं नका समजू, आम्ही बोलत नाही, तुमचं नुकसान होणार आहे. जिभीच्या चवीसाठी त्या बकऱ्याला मारता. अरे ते गाडगे बाबा गेले, स्वतःच मुंडकं ठेवलं ना जेव तिथं. काय म्हणे, तुमचा देव जर बळी मागते तर मले बळी द्या ना राजेव. केवढा मोठा महापुरुष, स्वतःच मुंडकं ठेवलं तिथं. मला मारा, एकदाचा तुमचा देवाचा आत्मा थंड होईल, पुन्हा काही बळी घेणार नाही तो. एवढ्या मोठ्या समाज सुधारकानं, या संतानं लोकांना समजून सांगितलं तरी ऐकलं नाही. नाही ऐकत लोक. लोकाला जे करायचं तेच करते. आलं का लक्षात? म्हणून गीता वैभव सांगण्या प्रगटले देव, पतित देहाचा आदभाव स्वीकारण्यासाठी. आणि त्याकरता गीता वैभव जे आहे ते समजून सांगण्यासाठी जो देव आहे चक्रपाणी भगवंत तो प्रगटलेला आहे. कुठे? पतित देहाचा आदभाव स्वीकारण्यासाठी. हरिपाळाचं जे पडलेलं प्रेत होतं ते स्वीकारण्यासाठी हा देव तयार झालेला आहे. देवाने त्यागिले पुर, पतितासी देखे समोर, पडले होते सरणावर प्रेत हरिपाळाचे. त्या देवाने म्हणजे चक्रपाणी भगवंताने कामाख्याच्या निमित्ताने त्या पुराचा, त्या देहाचा त्याग केला आणि या पडलेल्या प्रेताकडे बघितलं जे समोर पडलेलं होतं. त्यात प्रवेशला योगेश्वर, उठविले विशाल कुमर, आनंदे झाला जय जयकार बरवस नगरीत. त्यात प्रवेशला योगेश्वर, त्या देहामध्ये हा योगेश्वर चक्रपाणी भगवंत योगी यांचा ईश्वर म्हणून योगेश्वर त्या देहामध्ये प्रवेशला. प्रवेशल्यानंतर याच विशाल देवाचा कुमार म्हणजे हरिपाळ त्याला उठवलं. आनंद झाला जय जयकार. तो उठल्यामुळे सगळीकडे आनंद झाला. लोकांनी कहाळ वाजवायला सुरुवात केली, झांज पताके गुड्या उभारली, तोरण बांधली, वाद्य वाजवायला सुरुवात केली. बरवस नगरीमध्ये भाद्रपद शुद्ध विजेला शुक्रवार त्या दिवसाला विक्रम नाम संवत्सराला अमूर्त अवतरले. भाद्रपद शुद्ध बीज भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे एका महिन्यात दोन पक्ष असतात. पक्ष शब्दाचा अर्थ दोन पंख किंवा दोन विभाग. एका महिन्याचे दोन विभाग. एकाला कृष्ण पक्ष म्हणतात, एकाला शुक्ल पक्ष म्हणतात. कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत अंधार होत होत जातो ना, म्हणून त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? कृष्ण पक्ष. आणि शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष
अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे जे दिवस असतात त्याला शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष असं म्हणतात. भाद्रपद शुद्ध बीज, बीज म्हणजे काय? बीज म्हणजे दोन. प्रथमा एक, बीज म्हणजे दोन, तीज म्हणजे तीन, चौथ म्हणजे चार. गावरान भाषा बीज, तीज, चौथ. तिथी आहे त्या. 15 म्हणजे अमावस्या, अमावस्या पौर्णिमा 16 सांगतात ना कळ्या. अमावस्येपासून जर धरली तर 16वी येते ती पौर्णिमेची. प्रतिपदा त्याचं शुद्ध नाव प्रतिपदा. प्रतिपदा द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या. हे काय लेकरं लक्षात ठेवा. काय ते मराठी तारखा आहे त्या. काय आहे? मराठी मधल्या तारखा. आपल्याकडे 1, 2, 3, 4 तारखा नाही मराठीत. कोणत्या तारखा आहे? प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. पुन्हा प्रथमा किंवा प्रतिपदा आणि पुढच्या वेळेला अमावस्या. या मराठी मधल्या तारखा आहेत. 15 दिवसाच्या आहेत म्हणून याला पाक्षिक म्हणतात. काय म्हणतात? पाक्षिक. 15वाळा पक्ष म्हणतात. पक्ष कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष. लक्षात घ्या. एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. 12 महिन्याचे 24 पक्ष होतात. चांदणी रात्र, अंधारी रात्र, चांदणी रात्र. चांदणी रात्र म्हणजे शुक्ल पक्ष, अंधारी रात्र म्हणजे कृष्ण पक्ष. शुक्रवारी भगवंताचा अवतार भगवंतानी स्वीकारलेला आहे. विक्रम नाम संवत्सर. 60 संवत्सरामध्ये विक्रम नामे संवत्सर चालू होतं. त्या संवत्सरामध्ये हे संवत जे आहे त्याच्यामध्ये भाद्रपद शुद्ध द्वितीया, भाद्रपद महिना, दुसरी तिथी, अमावस्येपासून दुसरा दिवस आणि शुक्रवार दिवस. वार कोणता? शुक्रवार. पुढे कथा आहे सुंदर. हरिपाळ राजगृही जाणार, त्याचे वैभव सांगणार म्हणे भोजराजू. इति श्री लीळा वैभवे प्रथम भागे श्री चक्रपाणी चरित्र वर्णनाम द्वितीयोध्याय समाप्त. शुभम भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय भगवान की जय. श्री चक्रपाणी भगवान की जय. श्री गोविंद प्रभु भगवान की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय. दूसरा